तुमच्या शरीरामध्ये कोणत्या विटॅमिन मिनरल्सची कमतरता आहे ते कसे ओळखाल? तर ठिसूळ नख काळी पडत असेल किंवा लवकर तुटत असेल म्हणजेच ब्रेटल नेल्स असेल तर बायोटीन, प्रोटीन आणि आयर्नची कमतरता आहे असं समजा. वृक्ष कोरडी त्वचा असेल, ड्राय स्किन असेल तर ओमेगा 3 आणि विटॅमिन एची कमतरता तुमच्या शरीरामध्ये आहे. खूप तेलकट त्वचा म्हणजेच ऑइली स्किन असेल, सारखं म्हणजे चेहऱ्याला ऑइल असं वाटत असेल किंवा ऑइली स्किन असेल तर झिंक, विटॅमिन डीची कमतरता आहे असं समजा. केस गळतात किंवा खूप पातळ आहेत, त्यासाठी जर शरीरामध्ये कुठला घटक कमी आहे असं बरेच वेळा समजत नाही तर झिंक, सेलेनियम, आयर्नची आणि प्रोटीनची कमतरता आहे. त्यासाठी योग्य वेळी योग्य ती काळजी घेणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दूध तापवायला ठेवून कुठेही जाऊ नये. दूध तापवायला ठेवून जर कुठे जाण्याची गरज पडली तर दुधाच्या भांड्यात स्टीलचा चमचा ठेवावा. चमच्याद्वारे दुधातील वाफेला बाहेर जाण्याचा मार्ग मिळतो आणि साईखाली वाफ अडकून दूध हे उतू जात नाही, म्हणजेच दूध गरम केल्यानंतर बरेच वेळा खाली सांडलं जात नाही त्यासाठी. त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत हिंदीमधून काही ब्यूटी टिप्स ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. चेहरे पर बर्फ़ लगाने से स्किन पर तेल की मात्रा कम होती है और मेकअप को अच्छे से ब्लेंड करने में मदद करता है. चेहरे पर बर्फ़ लगाते हैं तो इसे सूती कपड़े में लपेट ले. चेहरे को स्टीम देने से स्किन की गंदगी पोर्स से निकल जाती है और चेहरे पर ग्लो आता है. अपने चेहरे को गर्म पानी की भाप कम से कम 5 से 7 मिनट दे. होठ अगर ज़्यादा फटते हैं तो रात को सोने से पहले होठों पर बादाम का तेल लगाकर सोए और लिपस्टिक धो ले और लिप बाम लगाना ना भूलें. रात को सोते समय लिप बाम ज़रूर लगाएं, इससे बहुत गहरा फ़ायदा होता है. चेहरे की रंगत निखार लाना है और समझ में नहीं आता है क्या करूँ, तो चेहरे की रंगत निखारने के लिए आटे में थोड़ा सा दूध मिलाकर चेहरे पर रगड़ने से निखार आ जाता है. डार्क सर्कल होते हैं तो रोज़ाना सोने से पहले एलोवेरा जेल और आलू का रस मिलाकर आँखों के नीचे मसाज करें.